होय सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 9 किरण सरनाईक. लक्षवेधी क्रमांक 496. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सन्मान्य सभापती महोदया, थकीत देयके निकाली काढण्याबाबतचा हा प्रश्न शिक्षण विभागात अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सन्मान्य मंत्री महोदय यांनी दिलेल्या उत्तरामध्ये सर्व प्रक्रिया बरोबर आहेत, परंतु ही दरवेळेस पारंपरिक पद्धतीने राबविली जात असलेली प्रक्रिया असल्यामुळे त्यामुळे थकीत देयकाचा निपटारा पूर्णपणे होताना दिसत नाही. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. वारंवार थकीत देयके सादर करून सुद्धा ती निकाली निघत नाहीत, अशा अनेक तक्रारी मला प्राप्त झालेल्या आहेत. माननीय मंत्री महोदय, या क्लिष्ट पद्धतीमुळे आपण पाहतो की कर्मचारी सेवेमध्ये असताना तो सेवानिवृत्त झाला, सेवेत असताना देखील त्यांनी देयक मिळण्यासाठी प्रश्न टाकले. काही कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले, मयत झाले, तरी देखील त्यांचे थकीत देयक निघाले नाहीत. असे अनेक उदाहरणं आपल्याजवळ या ठिकाणी महाराष्ट्रात पाहायला मिळेल. मी एक उदाहरण सांगेल आपल्याला. सभापती महोदय, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कर्मचारी मरून राहिले तरी त्याचे देयक थकीत देयक मिळून नाही राहिले. सन्मान्य सभापती महोदय, मला एक हा प्रश्न महत्वाचा बोलू द्या थोडस. मान्य मंत्री महोदया, प्रकाश वायको शिवाजी ज्युनियर कॉलेज, पिंपळगाव, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, हे 2006 मध्ये सेवानिवृत्त झाले. म्हणजे आज 20 वर्ष झाले ते सेवानिवृत्त होऊन झालेले आहेत. मला ते परवाच्या दिवशी भेटले. त्यांच्या 6व्या वेतन आयोगाचा फरक तेव्हापासून प्रलंबित आहे. त्यांनी अनेक वेळा वेतन पथक यांच्याकडे कार्यालयामध्ये, शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती येथे फेऱ्या मारून सुद्धा त्यांचं थकीत देयक अजूनही निघालं नाही. असे अनेक कर्मचारी या विभागात आहेत, राज्यात आहेत, त्यांची देयके वारंवार पाठपुरावा करून सुद्धा निघालेली नाहीत. मग त्यांनी आणखीन किती वेळा प्रतिष्ठा करावी, त्या आधारेच मी हा प्रश्न महत्वाचा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. सन्मान्य सभापती महोदय, मागील 5-6 वर्षापासून वरिष्ठ व निवड श्रेणी फरक, प्रलंबित वेतन, रजारोखीकरण, महागाई भत्ता, फरक, वैद्यकीय खर्च इत्यादी देयके प्रलंबित आहेत. हे कर्मचारी सतत ही देयके टाकत आहेत, मात्र कधी निधी नसल्यामुळे, कधी किरकोळ त्रुटीमुळे ही देयके निघाली नाहीत. परंतु यामध्ये या त्रुटीपेक्षाही अधिकाऱ्याची अक्षम्य दप्तर दिरंगाई ही महत्वाची कारणीभूत आहे. सन्मान्य सभापती महोदय, हे वेतन देयक निघण्याची प्रक्रिया सुलभ असली पाहिजे, क्लिष्ट नसली पाहिजेत. या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की मागील 5-6 वर्षाची थकीत देयके पाहता आपण विभाग स्तर तसेच राज्य स्तरावरील अधीक्षकांना जास्तीत जास्त देयके निकाली काढण्यासाठी निर्देशित देणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, मान्य मंत्री महोदय, थकीत देयके मंजूर करण्यासाठी वेतन पथक कार्यालय, शिक्षण उपसंचालक व संचालक या स्तरावर मंजुरी घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पाहता बरीच देयके निकाली निघत नाहीत. शिक्षण उपसंचालक स्तरावर मंजुरी मिळालेली देयके संचालक स्तरावर नामंजूर करणे हे देखील उचित नाही. म्हणून प्रश्न असा माझा आहे सभापती महोदय की फक्त आपण मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये हे थकीत देयके घेतो. या ठिकाणी माझी आपल्याला विनंती राहणार आहे की थकीत देयके निकाली काढण्यासाठी आपण फक्त मार्च महिन्यामध्ये निकाली न काढता संपूर्ण वर्षभर निकाली काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहात का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. सन्मान्य सभापती महोदय, मंत्री महोदयांना माझा प्रश्न असा आहे की मागील सत्रात अंशतः अनुदानित लेखा शीर्षकाची देयके संचालक स्तरावरून उत्तर ऐका ना, मग बोल विचारा परत. बर, माझे 2 प्रश्न राहिलेले आहेत. जरा ते मंत्री महोदयांना पुढे येऊ द्या, बसू द्या. सभापती महोदय, साहेब जरा 1 मिनिट. थकीत देयक मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये त्याची जी काही विहित कार्यपद्धती आहे आणि उलट आत्ताच्या घडीला त्याला एक डिजिटल स्वरूप देऊन मुख्याध्यापकांच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने आता ही देयक त्या ठिकाणी सादर करण्यात येतात. माननीय सन्माननीय सदस्य सरनाईक साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, मी आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगू इच्छितो की नियमाप्रमाणे जे काही थकीत देयक सादर केलेले असतील ती तात्काळ निकाली काढली जातील, त्यांचं अंमलबजावणी केली जाईल. जिथपर्यंत
राज्य पातळीवरचे थकीत बिल आहेत तर देयक आहेत. या संदर्भामध्ये 15 ते 20 मार्च पर्यंत ही सर्व बिलं त्या ठिकाणी निकाली काढली जातील आणि या संदर्भातला दर वर्षाचा हा कालबद्ध कार्यक्रम आहे. याचं जे काही स्टेपिंग आहे मग जिल्हा पातळीवर विभाग पातळीवर आणि राज्य पातळीवर या पद्धतीने हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला जातो. पर्टिक्युलर कुठल्या केसच्या संदर्भात आपण आता जो काही मुद्दा विशद केलेला आहे, 1-2 ओळी जर आपण लिहून दिल्या तर त्याचं तात्काळ चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे असेल तर तात्काळ विषय मार्गी लावला जाईल. सन्माननीय मंत्री, एक मिनिट. हा अत्यंत तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, मला जाणीव आहे. जरा 2 मिनिटं थांबा. प्रत्येक शिक्षक आमदारांनी हात वर केलेला आहे, कारण त्यांच्याकडेही थकीत अशा प्रकारचे अर्ज प्रलंबित असतील. माननीय मंत्री महोदयांनी आता काय सांगितलं की तुमच्याकडे जे असे अर्ज असतील ते तुम्ही लेखी स्वरूपात द्या त्यांच्याकडे. परत पुढच्या आठवड्यात मंगळवारी त्यांचा वार असणारच आहे, लक्षवेधी असणारच आहे मंगळवार बुधवारी. तर त्यावेळेला ते थकीत विषय तुम्ही द्या मंत्र्यांकडे आणि सोडवून घ्या. प्रत्येकाने त्याच्याबद्दलचं उदाहरण द्यायचं आवश्यकता नाही. धोरणात्मक काय असतील सजेशन तेवढ्याच मांडा ना. नाही पण मर्यादा चला. जयंत आसगावकर. सभापती महोदय, या ठिकाणी किरण सरनाईकनी जी लक्षवेधी मांडली याच्यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की त्या ठिकाणी 15 मार्च पर्यंत काढू. परंतु माझे 2च पर्टिक्युलर प्रश्न आहेत. एक तर मार्च अखेरीस ही बिलं काढली जातात, त्यामुळे बऱ्याच वेळा त्रुटी पूर्तता करण्याकरता त्या शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नाही. तर वर्षभर हा कार्यक्रम आपण राबवणार का? आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊन असल्यामुळे ही ऑनलाईन प्रक्रिया सुद्धा होत नाही. यासाठी त्या ठिकाणी मुदतवाढ मिळणार का? सभापती महोदया, जी काही देयकं आहेत ती वेळेत निकाली काढावी या संदर्भामध्ये सूचना देण्यात येतील. नियमाप्रमाणे कोणाचंही काम थांबवू नये अशा प्रकारची सूचना त्या ठिकाणी दिली जाईल आणि चुकीचं देयक कोणी सादर करू नये ही पण विनंती या प्रश्नाच्या निमित्ताने मी करू इच्छितो. आणि आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे की वर्षभर ही कार्यपद्धती होऊ शकते का, निश्चितपणे या संदर्भामध्ये तपासून जर शक्य असेल तर बैठक घेऊ आणि त्याच्यातनं मार्ग काढू. सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे. नाही, मला सभासदांना सांगायचं मी बोलायला देणार आहे, पण जे उत्तर दिलं मंत्री महोदयांनी सभापती महोदया, वर्षभर पेंडिंग आहेत. मंत्री महोदयांनी अत्यंत चांगलं असं उत्तर दिलंय. पण मंत्री महोदय, या संदर्भात ही बिलं अपलोड करण्यासंदर्भामध्ये एक टॅब असतो, तो टॅब सध्या बंद आहे. तर तो टॅब सुरू केला गेला पाहिजे, तरच आपण जी मुदतवाढ देणार आहे त्याचा त्याला उपयोग होणार आहे. तसंच अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत आणि सीएचबीची काही बिल आहेत त्यांना शालार्थ आयडी नाहीत, त्यांना ऑफलाईनने आपल्याला ती बिल काढावं लागणार, त्याच्याकरताही टॅब अवेलेबल करावं द्यायला लागेल. तर या तिन्ही गोष्टींसाठी आपण टॅब अवेलेबल करून देणार का? सभापती महोदय, या संदर्भातले माहिती घेऊन पुढची कार्यवाही केली जाईल. ठीक आहे. अभिजित वंजारी. सरनाईक साहेब, लक्षवेधी सगळ्यांची आहे, तुम्हाला शेवटी देते. शालेय शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, पण अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे. साहेब, आपण जेव्हा आदेश दिला संचालक कार्यालयात सर्व डेप्युटी डायरेक्टर कार्यालयाला, तर तेव्हापासून जवळजवळ 45,000 पेक्षा अधिक थकीत आपले बिलं ती त्या ठिकाणी आलेले आहे तुमच्यापर्यंत. म्हणजे कशा पद्धतीची परिस्थिती आपल्या राज्याच्या सर्व प्रकारच्या विभागीय कार्यालयामध्ये रस्ते हे आपल्याला माहिती आहे. आणि जर आपण त्या ठिकाणी पाहिलं, आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत समजा माहिती मागितली की किती कालावधीपासून हे 45,000 बिलं पेंडिंग होते, तर आपल्याला लक्षात येईल. कारण उत्तराच्या शेवटी आपण म्हटलेलं आहे की आर्थिक देवाणघेवाणीच्या संदर्भामध्ये कुठलीही स्पेसिफिक तक्रार नाही. साहेब, तक्रार कशी कोणार कोणी? शिक्षक लोक, कर्मचारी लोक, त्यांना त्या ठिकाणी नोकरीवर राहायचं आहे, त्याच्यामुळे अशी लेखी तक्रार कोणी करणार नाही. म्हणून आमची तर विनंती आहे की तुम्ही ही जी आहे पद्धत सरळ ऑनलाईन तुम्ही संचालक कार्यालयाला मागवून घ्या आणि त्यांच्या माध्यमातून त्या बिलांची प्रतिपूर्ती झाली पाहिजे अशा पद्धतीची सोय जर केली. कारण आपण खालच्या कार्यालयाचे प्रताप आपण सर्वांनी मागच्या काळामध्ये पाहिलं, पे युनिटच्याही माध्यमातून कशा पद्धतीचं काम आहे ते आपण सर्वांनी पाहिलं. आणि म्हणून जे आपण सांगितलेलं आहे की पगाराची जी काही आपली व्यवस्था आहे त्याच व्यवस्थेच्या माध्यमातून राऊंडी क्लॉक 12ही महिने समजा अशा पद्धतीचे मग त्यांचे मेडिकल रिएम्बर्समेंट असतील, बाकीचे जे काही थकीत बिलं असतील ते राऊंडी क्लॉक 12 महिने आपण तशा पद्धतीची व्यवस्था सुरू करणार का, हा या निमित्ताने प्रश्न आहे. सभापती महोदया, नवीन आर्थिक वर्षामध्ये नियमित वेतनाला प्राधान्य आहे
आणि म्हणून पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ही जी काही बिलं आहेत ती निकाली काढली जातील आणि आपली जी सूचना आहे की नियमित वेतनाच्या सोबतच या संदर्भातला निर्णय करू शकतो का, मला वाटतं की या संदर्भातला बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये जे जे शक्य आहे सकारात्मक दृष्टिकोनातून जे जे करता येईल ते करूया. किशोर दराडे. मी इकडे इकडे धन्यवाद सभापती मॅडम. माझा एक प्रश्न आहे. 28 फेब्रुवारीला टॅप बंद झालेला आहे, तो टॅप चालू करणार का? तेच विचारलं आता ना त्यांनी. दुसरी गोष्ट, मेडिकल बिलं बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे. शिक्षकांनी कर्ज काढले, सोसाट्या काढल्या, आपल्या दवाखान्याचे बिलं पेड केले, म्हणजे शासनाने पैसे देत नाही आणि वेळेवर पगार होत नाही. त्यामुळे आमचे शिक्षक हतबल झालेले. जे शिक्षक रात्रंदिवस ज्ञानदानाचं काम करतात त्यांना वेळेवर पेमेंटही मिळत नाही, मेडिकल मिळत नाही, फरक बिल मिळत नाही. माझा प्रश्न असा आहे, तो परत टॅप ओपन करणार आहात का? दुसरा प्रश्न असा आहे, न्यायालयीन प्रकरण आहे, न्यायालयीन प्रकरण सुद्धा अजून पास झालेले नाही, ते पहिले काढण्यात यावे. दुसरी गोष्ट, उपसंचालकांनी 28 फेब्रुवारीला टॅप बंद केला आहे, संचालकांनी 1 मार्चला बंद केला आहे आणि हे दोन्ही टॅप चालू जर झाले तर नक्कीच आमच्या शिक्षकांचे देय मिळतील. दुसरी गोष्ट, साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये 1000 कर्मचाऱ्यांचे पगार पेंडिंग आहे, 1000, आणि किरकोळ काहीतरी 8 काढणार आणि बिलं पेंडिंग ठेवणार, ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. 1000 शिक्षकांचा पगार कधी होणार आहे? तिसरी गोष्ट, शालार्थ आयडी संदर्भात, शालार्थ आयडी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे, अद्याप शालार्थ आयडी उत्तर महाराष्ट्रामध्ये एकाही शिक्षकाचे मिळालेले नाही. काही लोकांचे जुने शालार्थ आयडी मिळालेले आहे पण त्यांचा टॅप टाकला जात नाही. हे किती दिवसात होईल अशी माझी अपेक्षा आहे. सन्माननीय सदस्य दराडे साहेब, आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत कायद्याच्या नियमाच्या चौकटीत ज्या ज्या असतील त्यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, परंतु बेकायदेशीर कृत्य कोणीही करू नये हे पण मी आजच्या या बैठकीच्या निमित्ताने सूचित करू इच्छितो. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन बिलं असल्यामुळे याचं वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे आणि वेळापत्रकासाठी शेवटची तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी परत एकदा सांगू इच्छितो की नियमाप्रमाणे ज्याचंही कोणाचं काम असेल तर ते बिलकुल थांबवू नका असं सर्व विभागाला सूचित करण्यात आलेलं आहे आणि चुकीचं बिल कोणी सादर पण करू नका असं पण मी विनंती आवाहन केलेलं आहे. सन्माननीय अभ्यंकर 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 त्याच्यानंतर तुम्ही आणि संपलं. सभापती महोदय, धन्यवाद. हा विषय अत्यंत गंभीर अशा करता प्रश्न आहे. विचारा अभ्यंकर सर. जास्त मी नका पार्श्वभूमी सांगत नाही, फक्त थोडक्यात सांगतोय की गतवर्षी प्रत्येक जिल्ह्याचे 10 ते 15 कोटी रुपये परत गेलेत. थकबाकी देण्याकरता म्हणून उपलब्ध असलेली जी राशी आहे ती सरळ परत गेली. याचं कारण असं होतं की डायरेक्टरांकडून मंजुरी जी मिळायची होती ती मंजुरी 31 मार्चला रात्री 8 वाजेपर्यंत मिळाली आणि त्याच्यामुळे हे थकबाकी देय त्यावेळेला शक्य झालं नाही. आता त्याची पुनरुक्ती होण्याची वेळ निर्माण झालेली आहे. कारण जरी आता बिलं आता स्वीकारायला लागलेत तरी इतक्या त्याच्यामध्ये अटी टाकलेल्या आहेत. ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर 1971च्या नोटिफिकेशन प्रमाणे मुख्याध्यापक आहे. मुख्याध्यापकांनी प्रमाणित केल्यानंतर ते देयक स्वीकारल्या गेलं पाहिजे. त्याची ऑथॉरिटी आपली जर असेल, डेप्युटी डायरेक्टरने किती बिलं स्वीकारावेत, डायरेक्टरचा अधिकार काय असावा हे आपण जरूर ठरवा. परंतु मुख्याध्यापकाचा जो अधिकार आहे, जो आपल्या नोटिफिकेशनने दिलेला आहे, त्या अधिकाराला चॅलेंज करणं योग्य नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे असे कागदपत्र मागून, शालार्थची कॉपी मागून, मान्यतेची कॉपी मागून याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये विलंब होतो आहे. फार तर आपल्याला पाहिजेच असेल तर सेवा पुस्तकाची एक्स्ट्रॅक्ट मागवा. याच्या पलीकडे दुसरा कोणताही नमुना, दुसरा कोणताही कागद न मागवता हे ताबडतोब मंजूर करणं आवश्यक आहे. म्हणून माझा पहिला प्रश्न असा आहे की मुख्याध्यापक हा जो ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर आहे त्याच्या स्वाक्षरीने, त्याच्या प्रमाणपत्राप्रमाणे प्राप्त झालेली देयकं ही पूर्वीप्रमाणे स्वीकारल्या जातील का?
सभापती महोदय, या संदर्भातली विहित कार्यपद्धती ऑनलाईन पद्धतीने ऑलरेडी निश्चित करण्यात आलेली आहे. सर्व जे काही थकीत देयक आहेत हे विहित कायद्याच्या नियमाच्या चौकटीत पुढे मार्गक्रमण व्हावं ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. कोणालाही त्रास देण्याचा याच्या पाठीमागचा बिलकुल हेतू नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वीच्याही काळात टॅब आपल्याला उपलब्ध करून देता येईल. ठीक आहे. सन्मान्य सरनाईक शेवटचा. माननीय मंत्री महोदय, मागील सत्रात अंशतः अनुदानित लेखा शीर्षकाची देयके संचालक स्तरावरतून मंजूर होऊन देखील निधी अभावी ती अदा झालेली नाही. माझा प्रश्न असा आहे की अनुदानित तसेच अंशतः अनुदानित सर्व लेखा शीर्षकाचे देयके निकाली काढण्यासाठी पुरेसा निधी आपण उपलब्ध करून देणार का? हो, सांगितलं नाही काय मग. सभापती महोदय, मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नियमाप्रमाणे कायद्याच्या चौकटीत जे जे काही असतील त्याच्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही.